मित्रांनो, नमस्कार. मी मनीषा. काश्मीर हा भारताचा भाग नसून तो एक स्वतंत्र देश आहे किंवा पाकिस्तानचा भाग असावा असे काही स्टेटमेंट सध्या ऐकायला मिळत आहेत. तुम्ही पण ऐकले असतील. खरं तर सध्या आपल्या देशामध्ये काय सुरू आहे आणि येत्या काही दिवसात काय होणार आहे याकडे जर आपण आज गांभीर्याने लक्ष नाही दिलं तर भविष्यात आपल्या देशाची स्थिती नेपाळपेक्षाही गंभीर होऊ शकते. सोनम वांगचुकचं आंदोलन आणि त्यामागील काही चेहरे ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण देत आहेत ना, ते आपल्याला वेळीच समजून घेणं गरजेचं आहे. मंडळी, काही लोक आज वल्गना करत आहेत की वांगचुकला काही झालं तर आम्ही बघून घेऊ वगैरे, पण या आंदोलनाचा खरा चेहरा काय आहे चला सविस्तर समजून घेऊया. मुद्दा एक मंडळी, काम करता करता बोलतीये. सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांची पार्श्वभूमी राजकीय वारसा असलेली, म्हणजे सोनम वांगचुक यांच्या विचारसरणीला काँग्रेसचा कौटुंबिक वारसा आहे. त्यांचे वडील जे ते काँग्रेसचे खासदार आहेत. लेह आणि काश्मीर परिसरातील देशविरोधी विचारसरणीशी त्यांची जवळीक आहे. पुरस्कारांचं राजकारण झालं काँग्रेसच्या काळामध्ये. सामान्य माणसाऐवजी विशिष्ट राजकीय संबंध असलेल्या किंवा देशविरोधी विचार करणाऱ्या लोकांनाच पुरस्कार दिले गेले. आज मोदी सरकारच्या काळात खऱ्या अर्थानं तळागाळात काम करणाऱ्या सामान्य लोकांना पद्मश्री सारखे सन्मान मिळतात. वांगचुक यांच्या मते काश्मीर हा भारताचा भागच नाहीये, तो एक स्वतंत्र देश किंवा पाकिस्तानचा भाग असावा. कोणताही भाग जिथे खुश असेल तिथे त्यांनी जावे असा देशविरोधी सूर ते आळवतात. सहकाऱ्यांचे अजेंडे भरपूर आहे. त्यांचे सहकारी अभिजित दिपके जे आहेत तर त्यांचं ते मूळचे आम आदमी पार्टीचे सोशल मीडिया हँडलर आहेत. हिंदू आणि भाजप विरोधाची त्यांची विशिष्ट विचारसरणी आहे. मुद्दा 2, देशाच्या फाळणीचा आणि डाव्या विचारसरणीचा इतिहास. महात्मा गांधींवर आजही टीका का होते? कारण त्यांनी देशाची फाळणी करूनही आज बोडक्यावर 55 कोटी रुपये लादूनही संपूर्ण देशात ही डावी विचारसरणी आणून भरली, जेणेकरून देश आतल्या आत धुसत राहावा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा स्वतः नथुराम गोडसेंच्या त्या विचारांचं समर्थन केलं होतं, कारण त्या कृतीमागे देश वाचवण्याचा एक मोठा विचार होता, वेडेपणा नव्हता. मुद्दा 3, विद्यार्थ्यांचे नीट आंदोलन आणि त्यांचे अपहरण, म्हणजे विद्यार्थ्यांची खरी व्यवस्था. नीटचा पेपर फुटला या विरोधात तरुण विद्यार्थी जंतर मंतरवर न्याय मागण्यासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करतायत. आम्ही विद्यार्थ्यांच्या त्या भूमिकेचं पूर्णपणे समर्थन करतो. राजकीय घुसखोरी, पण दुर्दैवाने या आंदोलनात घुसून RSS मुर्दाबाद किंवा BJP से आजादी अशा घोषणा दिल्या जातात. मूळ प्रश्न बाजूला ठेवून विद्यार्थी आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःची पोळी भाजण्याचं काम काही राजकीय घटक करतायत. वांगचुक यांची जी दुपट्टी भूमिका आहे ना, ती दिसून येते. जे सोनम वांगचुक 2023 मध्ये स्वतः ट्विटरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं कौतुक करत होते, तेच आज अचानक त्यांच्या विरोधात उभे ठाकलेत. या लोकांनी नीतिमत्ता नक्की कुठे या लोकांची? मुद्दा 4, आंदोलनाच्या मंचावरील देशविरोधी आणि धर्मविरोधी चेहरे. या आंदोलनाच्या मंचावर एकत्र येणाऱ्या लोकांकडे एकदा नीट डोळे उघडून बघा. अरुंधती रॉय, हजारो जवानांचे बळी घेणाऱ्या यासीन मलिक या आतंकवाद्याची समर्थक असणारी ही बाई, जिला काँग्रेसच्या काळात साहित्यिक पुरस्कार मिळाले आणि ती आजही काश्मीर भारताचा हिस्सा नसल्याचं सांगतेय. शर्जील आणि उमर खालिदचे समर्थक, नाम रहेगा अल्लाह का यासारख्या घोषणा देणारे देशद्रोही घटक या मंचावर सक्रिय आहेत. हिंदू देवी देवतांचा अपमान, दक्ष प्रजापती, कुणाल कामरा यासारखी लोक या मंचावर येऊन आपल्या हिंदू देवी देवतांची टिंगलटवाळी करतात आणि उघडपणे हिंदू धर्माला टार्गेट करतात. मुद्दा 5, नेपाळ सारखी स्थिती निर्माण करणं. केवळ मोदी आणि भाजपची सत्ता घालवण्यासाठी देशातील साधन संपत्ती जाळून देशात अस्थिरता माजवणं, हाच या आंदोलनामागील छुपा हेतू आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास काय होईल? आज मोदी सरकार आहे तोपर्यंत बाहेरच्या शत्रूंची हिंमत होत नाहीये, पण ज्या दिवशी काँग्रेस सत्तेवर येईल त्या दिवशी मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फटाके फुटतील, राम मंदिर उडवण्याच्या, अमरनाथ यात्रेवर गोळीबार करण्याच्या धमक्या येतील आणि ISIS सारख्या ज्या संघटना आहे आपल्या जवानांवर तुटून पडतील. मंडळी, दुटप्पी आंतरराष्ट्रीय सहानुभूती आहे. अमेरिका किंवा इस्रायल सारख्या देशांमध्ये देशांतर्गत कितीही विरोध असला तरी देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सर्व एकत्र येतात. मात्र आपल्याकडील काही देशद्रोही लोकांना सीमेवरील जवानांच्या बलिदानाचं दुःख नसतं, पण ऑल आईज ऑन राफा किंवा इराणमधील घडामोडींचं दुःख मात्र इथे बसून होतं. मुद्दा 6, मंडळी, हिंदू धर्म आणि समाजाचं पद्धतशीरपणे खच्चीकरण केलं जात आहे. आज आपल्या देशात कित्येक संघटना एकत्र येऊन ब्राह्मणवादाच्या नावाखाली हिंदू धर्माचं खच्चीकरण करण्याचं कारस्थान रचतायत. पंढरपूरच्या पवित्र आषाढी वारीत तुम्ही पाहिलेलंच आहे काय घडलं आणि काय नाही. समाजामध्ये तेढ निर्माण केली जातीये. भविष्यात हिंदू संस्कृतीवर हक्क सांगण्यासाठी हे पद्धतशीरपणे रचलेलं कटकारस्थान आहे. मित्रांनो, सीमेवर रक्ताचं पाणी करून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांची किंमत
या देशद्रोही विचारसरणीच्या लोकांना नाही आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स आणि इंडियन आर्मीच्या पेशचे फॉलोअर्स पाहिले की लोकांची निष्ठा कुठे आहे हे स्पष्टपणे दिसतं. अशा मगरीचे अश्रू गाळणाऱ्या वांगचुक किंवा दिपके सारख्या लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. जर नीटच्या आंदोलनाच्या नावाखाली मंचावरून देशविरोधी आणि चिथावणीखोर भाषा वापरली जात असेल तर शासनानं अशा देशद्रोहींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत थेट कडेलोटची शिक्षा दिली पाहिजे. इथलं खायचं आणि इथंच घरं ओकायची असल्या नमखरामांच्या आणि घाणेरड्या अजेंड्याला अजिबात बळी पडू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे दिसतंय ना ते व्यवस्थित बघा, त्या पाठीमागचं राजकारण नक्कीच समजून घ्या, मग खऱ्या अर्थानं तुमचे डोळे उघडतील. नमस्कार.